हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच. हा जो प्रोजेक्ट आहे हा पैठणी ब्लाऊज पीसवर घेतलेला आहे आणि मोराची डिझाईन या ठिकाणी घेतलेली आहे. न्यू डिझाईनमध्ये हा प्रोजेक्ट आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात कामाला. स्टार्टिंगला हे जे पॅच तयार करून घेतलेले आहेत, कार्ड शीटवर डिझाईन काढून मोराची ते कट करून घेतलेलं आहे आणि ड्रॉ करण्याचं काम स्टार्ट आहे. व्यवस्थित शेपमध्ये हे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि पुढे पुन्हा याचा शेप आपल्याला जसा छान दिसेल अशा प्रमाणात करून घ्यायचा आहे. शेपमध्ये बदल करायचा आहे. व्यवस्थित शेप काढतच पुढचं काम करायचं आहे. व्यवस्थित शेप करण्याचं काम स्टार्ट आहे. पेन्सिल वापरलेली आहे या पॉइंटला आणि मोराचा जो शेप आहे तो व्यवस्थित दिसेल अशा प्रमाणातच आपल्याला करून घ्यायचा आहे आणि नंतर पुढचं काम करायचं आहे. पुढे आपल्याला गळ्याचं काम घ्यायचं आहे. हा शेप व्यवस्थित मॅनेज करून घेतलेला आहे या पॉइंटला आणि गळ्याचा सेंटर पॉइंट काढलेला आहे. सेंटर पॉइंटवर मोराची डिझाईन टाकलेली आहे या पॉइंटला मध्यावर. पुढे गळ्याचं चेन टिच घेतलेली आहे आणि चेन टिच डबल टाकायची आहे. नंतर पुढे पुन्हा मण्याचं काम घ्यायचं आहे. मण्याचं काम या पॉइंटला घेतलेलं आहे. थर्ड राऊंड मण्याचा आहे. 2 राऊंड चेन टिचचे घेतलेले आहेत आणि नंतर टोन चेनचा 4 राऊंड घेतलेला आहे या पॉइंटला आणि नंतर गळ्याचा सेंटर पॉइंट जो आपण काढलेला होता त्या सेंटर पॉइंटवर कुंदन यूज करायचे आहे. कुंदनची डिझाईन यूज करायची आहे या पॉइंटला. सेंटर पॉइंटची खून केलेली आहे वर आणि त्याच्या खाली राईट कुंदन यूज केलेले आहेत आणि फुलाचा शेप या पॉइंटला ड्रॉप शेपचा या ठिकाणी कुंदन वापरलेला आहे आणि पुढे याला सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पुढे मोराची डिझाईन आपल्याला घ्यायची आहे आणि गळ्याचा हा जो शेप आहे सुकल्यानंतर गोल्डन बीडनी एक लाईन लास्ट लाईन टाकून घ्यायची आहे या पॉइंटला पुढे आणि नंतर या पॉइंटला मोराची डिझाईन घेतलेली आहे. टोन चेन या ठिकाणी वापरलेली आहे. तो जो शेप आपण काढून घेतलेला होता तो व्यवस्थित दिसेल अशा प्रमाणातच टोन चेन त्याच्यावर ॲड करत जायचं आहे आपल्याला. शेप व्यवस्थित पाहतच हे काम करत राहायचं आहे. जोपर्यंत शेप व्यवस्थित होत नाही हळूहळू हे काम करत जायचं आहे. शेप पाहतच जो शेप आपण आखून घेतलेला आहे त्याच्यावर व्यवस्थित दिसेल अशा प्रमाणातच चेन ठेवत लॉक मारत जायचं आहे आणि हे जे काम स्टार्ट आहे टोन चेनचं ते पूर्ण मोराची जी बॉडी आहे त्याच्यावर हे काम करायचं आहे आणि हळूहळू हे काम करत जायचं आहे जोपर्यंत
शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम करत राहायचं आहे. तो जो ड्रॉ केलेला शेप आहे तो व्यवस्थित करतच हळूहळू हे काम करत आणलेलं आहे या पॉईंटला. प्रत्येक वेळेला टाका व्यवस्थित काढूनच पुढचं काम केलेलं आहे. आणि काम करताना टोन चेन हलवू नये म्हणून ती जी टाचणी या ठिकाणी वापरलेली आहे. आणि पुढे व्यवस्थित प्रमाणात आपलं काम होत आलेलं आहे. मोराची जी बॉडी आहे त्या बॉडीवर हे काम करायचं आहे आपल्याला. बॉडीचा जो शेप आपण काढलेला आहे मोराचा या पॉईंटला कट करायचा आहे. आणि पुढचं काम या पॉईंटला कंप्लीट आहे. आपलं लॉक मारण्याचं काम स्टार्ट आहे. आणि लॉक मारून झाल्यानंतर कट करायचा आहे आणि पुढचा शेप घ्यायचा आहे. खालचा जो शेप आहे तो घ्यायचा आहे. लॉक कंप्लीट झाल्यानंतर पुढे कट करायचा आहे. कट करून घेतलेला आहे. पुढचा शेप घेतलेला आहे. खालचा शेप घेतलेला आहे या पॉईंटला. मोराची जी बॉडी आहे ती त्या बॉडीचं काम या ठिकाणी स्टार्ट आहे. टोन चेन लावण्याचं काम स्टार्ट आहे. आणि नंतर टोन चेन बॉडीवर कंप्लीट झाल्यानंतर पुढे आपल्याला बीडचा वापर करायचा आहे. गोल्डन बीड यूज केलेले आहेत या पॉईंटला. आणि व्यवस्थित प्रमाणात आपलं हे जे काम आहे ते करून घेतलेलं आहे. पुढे दोरा यूज केलेला आहे. साधा दोरा आहे जाड. आणि मधला जो भाग आहे तो भरून घेतलेला आहे. त्याच्यावर पुढे काम करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी येल्लो शेड वापरायचा आहे. पुढे गळ्याचा जो भाग आहे तो गोल्डन बीडने कंप्लीट करायचा आहे गळ्याचा भाग. आणि आत्ता या पॉईंटला येल्लो शेड या ठिकाणी घेतलेला आहे. साधी सुई वापरलेली आहे. रेशीम धागा घेतलेला आहे. आणि पूर्ण शेप पाहत आतला जो आपण धागा वापरलेला आहे भरून येण्यासाठी, भरीव दिसण्यासाठी, तो धागा दिसून द्यायचा नाही हे काम करत असताना. आणि व्यवस्थित धागा करतच हे काम करायचं आहे. निम्म्यापर्यंत आपलं काम झालेलं आहे. आणि पुढे तसं आपण या ठिकाणी काम करत आणलेलं आहे तसंच काम बॉडीलाही करायचं आहे. ब्ल्यू शेडचा रेशीम धागा करून घेतलेला आहे कंप्लीट काम. आणि गळ्याची ही बॉर्डर कंप्लीट आहे. डोळा लावलेला आहे. पुढे पिसाऱ्याचं काम, पिसारा ड्रॉ करायचा आहे या पॉईंटला. आणि व्यवस्थित पिसारा ड्रॉ करूनच पुढचं काम करायचं आहे. ज्या प्रमाणात छान दिसेल त्या प्रमाणातच आपल्याला मोरपीस तयार करायचे आहेत या पॉईंटला. आणि हा जो पिसारा आहे तो गळ्याच्या साईडनी घ्यायचा आहे आपल्याला. वरच्या साईडला, वरच्या दिशेला हा पिसारा घ्यायचा आहे. शेप पाहतच, हळूहळू शेप पाहतच हे काम स्टार्ट आहे आपलं. पिसारा जोडण्याचं पिसारा काढण्याचं जे काम आहे स्टार्ट आहे ते व्यवस्थित प्रमाणात आपल्याला हा जो पिसारा आहे तो ड्रॉ करायचा आहे. व्यवस्थित मोरपीस
योग्य शेपमध्ये ड्रॉ करत पुढचं काम करायचं आहे आपल्याला. आत्तापर्यंत आपले 3, 3, 6, 7, 8 मोरपीस तयार आहेत. शेप पाहतच हे ड्रॉ करत चाललेलो आहोत आपण. हा जो पिसारा आहे तो मॅनेज करायचा आहे आपल्याला. हा पिसारा वरच्या शोल्डरपर्यंत द्यायचा आहे. हा पिसारा काढत ड्रॉ करत ज्या प्रमाणात छान दिसेल त्या प्रमाणातच आपल्याला हे काम करायचं आहे. आणि पुढे पिसाऱ्यावर आपल्याला फेदर टिच टाकाचा वापर करायचा आहे. हा जो पिसारा आपण स्टार्ट केलेला आहे तो व्यवस्थित प्रमाणात आपलं हे जे काम आहे ते झालेलं आहे. या पॉईंटला पुढे काम करत जाताना फक्त 2 मोरपीसच या ठिकाणी ठेवायचे आहेत. कारण शेप पाहतच शोल्डर, मुंडा आणि गळा हा शेप पाहतच पुढे पिसारा मॅनेज केलेला आहे. आणि व्यवस्थित प्रमाणात आपलं काम जे आहे ते कंप्लीट करत आणलेलं आहे. शेवटचं काम या ठिकाणी झालेलं आहे. पुढे काम करताना फेदर टिच टाका वापरायचा आहे आपल्याला. आणि या पॉईंटला मोरपीस जे काढलेले आहेत ते टाका जो वापरायचा आहे त्याच्यासाठी त्याचे जे मार्कर आहे ते करून घेतलेलं आहे. आणि पुढे मधल्या पॉईंटवरून धागा काढायचा आहे, रेशीम धागा. आणि 2 नंबरवर आणि पुढे पुन्हा 3 नंबरवर, खालून 2 नंबर आणि वरून 2 नंबर असं करत एक काम जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. खालून पहिला जो पॉईंट आहे त्या पॉईंटपासून खालून 2 नंबर आणि पुढे पुन्हा वर आणि वरून खाली 2 नंबर आणि पुन्हा खाली असे हा टाका या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे आपल्याला. हे जे काम स्टार्ट आहे फेदर टिच या टाकाचं नाव आहे आणि तो पिसाऱ्याला वापरलेला आहे. पुढे हे काम कंप्लीट करून घ्यायचं आहे आपल्याला. जोपर्यंत हे जे काम व्यवस्थित प्रमाणात होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच काम करत राहायचं आहे. आणि मोरपीस जे आहेत ते शेड बदलतच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. शेड पाहतच ज्या ठिकाणी जो शेड छान दिसेल अशा प्रमाणातच आपल्याला शेडचा वापर करायचा आहे पुढे काम करत जाताना. पहिली जी लाईन आहे त्या लाईनमध्ये पिंक आणि येल्लो शेड घेतलेला आहे. पुढे पुन्हा नेव्ही ब्लू शेड, बॉडीचा शेड या ठिकाणी स्टार्ट आहे. शेड व्यवस्थित प्रमाणातच आपल्याला वापरायचे आहेत पुढे काम करत जाताना. ज्या पॉईंटला जो शेड चांगला दिसेल अशा प्रमाणातच आपल्याला शेडचा वापर करत हे काम कंप्लीट करायचं आहे. पुढे हे जे काम कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. आणि नंतर पुढे पिसारा जो आहे तो सजवण्याचं काम या ठिकाणी घेतलेलं आहे. 4 नंबर बीड जो आहे तो वापरलेला आहे या पॉईंटला. पुढे शुगर बीडचा वापर करायचा आहे वरच्या साईडला. शुगर बीडचा वापर झाल्यानंतर या पॉईंटला शुगर बीड घेतलेले आहेत आणि त्याचा वापर या ठिकाणी
करत चाललेलो आहोत. लहान साईजचे जे मणी आहेत त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. या डिझाईनवर हा जो टाका आपण टाकलेला आहे त्या टाक्याचं सजावटीचं काम या ठिकाणी घेतलेलं आहे आणि हे पूर्ण काम असंच करून घ्यायचं आहे. आणि पुढे हे काम कंप्लीट झाल्यानंतर पुढे साईडची जी जागा आहे तीही कंप्लीट करायची आहे आपल्याला. सुगर बीडनी सुईचा वापर करून या पॉईंटला साईडची जागा भरत चाललेलो आहोत आपण. पहिलं जे काम स्टार्ट केलं होतं ते कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि पुढचं काम स्टार्ट केलेलं आहे. हे जे काम स्टार्ट आहे ते रेशीम धाग्याला न टच करता आपल्याला हे काम करायचं आहे. व्यवस्थित प्रमाणात आपलं काम झालेलं आहे. पुढे टोन कट करण्याचं काम स्टार्ट आहे या पॉईंटला. आणि हे जे टोन आहेत ते चिटकवण्याचं काम या पॉईंटला घेतलेलं आहे. मध्ये मध्ये जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी टोन चिटकवण्याचं काम स्टार्ट आहे. आणि आपला हा जो प्रोजेक्ट आहे पैठणी ब्लाऊज पीसवरचा मोर बॅक साईड हा कंप्लीट करत आणलेला आहे या पॉईंटला. आणि कंप्लीट झालेला आहे, असा झालेला आहे. भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.